रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचं दुःख खूप मोठं असून पुढे अपघातात चुकी कुणाची यावरच आपण चर्चा करत असतो। खरं तर अपघात घडू नयेत म्हणून वाहतूक नियमांचं पालन, वाहन वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात ठेवले। या स्पर्धेचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं। यावेळेला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की स्वित्झर्लंडमध्ये गेलो असता डोंगर दऱ्या, वळणाचे अरुंद रस्ते, निसर्गानं नटलेल्या या देशात अपघाताचं प्रमाण खूप कमी आहे। याचं कारण इथल्या वाहन चालकाला विचारलं असता तो म्हणाला, आम्ही वाहतूक नियमांप्रमाणे गाडी चालवतो। जिथे 40 ताशी वेग मर्यादा आहे तिथे याच वेगानं गाडी चालवतो। आम्हाला देखील 120 ताशी गाडी चालवण्याची मुभा आहे, पण नियम मोडून वाहन चालवत नाही, अशी स्पष्टोक्ती चालकांना दिली। आपल्याकडे देखील रस्ते अपघात कमी व्हावेत असं वाटत असल्यास वाहतूक नियम पाळून गाडी चालवण्याचा सल्ला परिवहन मंत्र्यांनी दिला। या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील 23 संघ सहभागी झाले असून या कार्यक्रमाला अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी, पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटीचे चालक 30% त्रुटीदोष आढळले। मी तुम्हाला सांगतो, मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे। जसा वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे। परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत, ठिकठिकाणी एरोज लावलेले आहेत, ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं, कुठे लेफ्टनी जायचं, कुठे राईटनी जायचं, कुठे यू टर्न घ्यायचं याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते। एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्या कारणानं दुसरा पण येणारा समोरून येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं। जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल, परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा। पण आता सुरुवात आहे, हळूहळू आपण करूया, त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण, अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय।